नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कमलबस्ती येथे लावण्यात आला आहे प्रवेश बंदचा फलक. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे भारतीय पुरातत्व खात्याकडून खबरदारीचे उपाय. 15 मे पर्यंत पर्यटकांसाठी आहे प्रवेश बंद. शहरातील PB रोड जवळील गटारी कचऱ्याने भरल्या आहेत तुडुंब. कचरा साचल्याने दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या अशा गलथान कारभारावर आक्रोश व्यक्त. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात 14 चेकपोस्टची निर्मिती. चेकपोस्टवर योग्यरित्या केले जात नाही आहे थर्मल स्क्रीनिंग. कोविड-19 चाचणीची संख्या 3500 ते 4000 पर्यंत आली आहे वाढविण्यात. घरोघरी जाऊन कोरोना चाचणी, लसीकरण वाढ. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती. आता पाहूया सविस्तर बातम्या. ओल्ड PB रोड भरतेश स्कूलकडील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले गटारीचे काम अर्धवट सोडल्याने तेथील नागरिकातून आक्रोश व्यक्त होत आहे. बेळगावात स्मार्ट सिटी कामकाज सुरू होऊन काही वर्षे पूर्ण झाली तरी देखील बेळगावातले स्मार्ट सिटीचे कामे संपूर्ण अर्धवटच आहेत. बेळगावात असे अनेक नेते आहेत ज्यांनी राजकारण हादरून टाकले आहे, पण एकही असा नेता नाही जो स्मार्ट सिटी बद्दल बोलतो. जर तुम्ही ओल्ड PB रोड भरतेश स्कूल जवळील गटारीचे सांडपाणी पाहिले तर लक्षात येईल की स्मार्ट सिटीची कामे अर्धवट असल्यामुळे नागरिकातून आक्रोश व्यक्त होत आहे. तर तेथील आमदारही नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु सध्या लोकांचे तोंड सरकार विरोधात बिघडत चालले आहे, कारण अनेक कामे अर्धवट असल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या सर्व कामांवर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या कमिट्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. या कामकाजाकडे यांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. तर भरतेश स्कूलच्या समोरील गटारमध्ये कचरा अडकल्याने सांडपाणी रस्त्यावर आल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने तेथील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करावे असा आग्रह तेथील लोकांनी केला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याकडून खबरदारीचा उपाय म्हणून बेळगावमधील सर्व प्राचीन स्मारके, वास्तू कमलबस्ती 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सध्या देशभरात कोरोनाचा हाहाकार वाढत चालला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार काटेकोर उपाययोजना करत आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यानेही सर्व प्राचीन स्मारके, वास्तू येत्या 15 मे पर्यंत म्हणजेच महिन्याभरासाठी पर्यटकांसाठी बंद ठेवली आहेत. बेळगावमधील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन स्मारक कमलबस्ती 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे स्मारक विभागाचे संचालक NK पाठक यांनी बजावला आहे. यानंतर कमलबस्तीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्यात आले असून कोणत्याही पर्यटकाला या ठिकाणी प्रवेश नसल्याच्या आदेशाचा फलक तेथे लावण्यात आला आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण खात्याने पर्यटकांना स्मारके पाहण्यास बंदी घातली आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitina Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc.
We also undertake events such as birthday decoration, baby shower, and special entries for all the occasions. Do visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitina Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 14772 or Ruchi 99866 60208. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही.
सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात 14 चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली असून शेजारील राज्यातून येणाऱ्यांना RT-PCR चाचणी बंधनकारक असल्याचे आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले असून परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सरकारला वरदान ठरले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शेजारील महाराष्ट्रातून येणाऱ्यांना RT-PCR अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने बंधनकारक केले आहे. या व्यतिरिक्त बेळगाव, खानापूर, अथनी, निप्पाणी, कागवाड, चिक्कोडी तालुका सीमेवर 14 चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. शेजारील महाराष्ट्रातून नागरिक बाईक आणि चारचाकी वाहनातून बेळगावात प्रवेश करत आहेत. चेकपोस्टवर थर्मल स्क्रीनिंग योग्यरित्या केले जात नसून नागरिक बिनधास्त ये-जा करत आहेत. यामुळे शहरातील बाजारपेठ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन तसेच अधिक नागरिकांचा संचार असलेल्या स्थळी व्यापार करणे कठीण झाल्याचे स्थळीय नागरिक सांगत आहेत. कोरोनाची दुसरी लाट रोखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र, बेंगळूरसह विविध भागातून येणाऱ्यांचे कोविड-19 चाचणी अनिवार्य केली आहे. एवढेच नसून कोविड-19 चाचण्या 3500 ते 4000 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात 250, तालुका रुग्णालयात 450 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात कोविड-19 साठी बेड आरक्षण ठेवण्यात आले आहेत. घरोघरी जाऊन कोविड-19 चाचणी व लसीकरण कार्यक्रम वाढविण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सरकारला एक वरदानच ठरले आहे. कोरोनाची दुसरी लाट कानाकोपऱ्यात पसरत असल्याने आता या कोरोना संसर्गाला रोखण्यास क्रम हाती घेणाऱ्या सरकारला आता विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक बस स्थानकात येत नाही आहेत. त्यामुळे बस स्थानकात वर्दळ दिसून येत नाही झाली आहे. अनावश्यक ये-जा करणाऱ्या नागरिकातही घट झाली आहे. सरकारी आणि खासगी बसमधून नागरिक कमी प्रमाणात प्रवास करत आहेत. संप राहिला नसता तर सरकारच बस वाहतूक बंद करण्याची साध्यता होती, म्हणून आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट वाढत असल्या कारणाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने शहरात मास्कचे वितरण करण्यात आले आहे. फिनिक्स ही बेळगाव शहरातील एक अशी संस्था आहे जी दर रविवारी आपल्या परिसरातील व संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांना जेवण घालण्याचे काम करते. तसेच शहरातील गरजू लोकांना मदत करणे हा या फाउंडेशनने उचललेला ध्यासच आहे. त्याचप्रमाणे या रविवारीही या फाउंडेशनने संपूर्ण शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात कोरोना नियमांचे जागरूकता करत नागरिकांना मास्कचे वाटप केले आहे. असेच जर सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य समजून जर कोरोना नियमांचे पालन केले तर हा कोरोना संसर्ग लवकरच दूर होईल असे या संस्थेचे मानणे आहे. यावेळी फिनिक्स फाउंडेशन वेलफेअरचे कार्यकर्ते उपस्थित होते. आता वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए
आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव। फोन 0831 240 7480। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन अँड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। निवडणूक प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली असून प्रचारातून सुटका मिळताच मंगला अंगडी यांनी आपल्या मुली व नातीसोबत वेळ घालविला आहे। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली आहे। निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून प्रचारात व्यस्त असलेले उमेदवार आता विश्रांतीत आहेत। मंगला अंगडी आपल्या मुली डॉक्टर स्फूर्ती, श्रद्धा शेट्टर तसेच आपल्या नातीसोबत वेळ घालवत आहेत। दिवंगत सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनानंतर झालेली पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी पार पडली असून काँग्रेस उमेदवार म्हणून सतीश जारकिहोळी आणि भाजप उमेदवार म्हणून मंगला अंगडी यांनी निवडणूक लढवली आहे। यावेळी मंगला अंगडी यांनी आपल्या निवासस्थानी ಪತ್ರಕಾರರಿಗೆ ಸಂವಾದ ಸಾಧನ ಮನಾಲಕಿ ಇದು ವೋಟಿಂಗ್ ಅದರ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಅಂದರೂ ಅಡ್ಡಿ ಇಲ್ಲ, ಆಗ್ಬೋದು। ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಮುಂಜಾನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ ಆಗಿತ್ತು, ಇವಾಗ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಫಂಕ್ಷನ್ ಐತೆ ಅಂತ ಹೊರಗಡೆ ಹೊಂಟಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗಿದೆ, ಹಾಗೇನು ಆ ಥರ ಏನು ಇಲ್ಲ। ಬೈ ಎಲೆಕ್ಷನು ಕರೋನಾ ಟೈಮ್, ಏಜ್ ಆದವರೆಲ್ಲ ಹೊರಗೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗೈತಿ, ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ, ಆರಿಸಿ ಬರ್ತೀರಿ ನೀವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ದೀನಿ। ಚಲೋ ಆಗೈತಿ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಅಂತಂತಂದು ಹೇಳಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗೈತಿ, ಏನು ಹೆದರು ಕಾರಣ ಇಲ್ಲ ಅಂತಂತಂದು ಹೇಳಿ। ಗೋಕಾಕ್ ಹೆಚ್ಚಾಗೈತೆ ರೀ, ನಮ್ಮ ತವ್ರ ಮನೆ ಅನ್ನಂತಲೇ ಗೋಕಾಕ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಮತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೌದತ್ತಿ ಬೈಲೊಂಗಲ ಹಾಗೆ ಗ್ರಾಮೀಣ, ಅದೇ ಇವಾಗ ಬಂದಿದೆ ಅಂದಮೇಲೆ ನಾವು ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಆಗೇ ಇರಬೇಕು, ಸೋಲು ಇರಲಿ ಗೆಲುವು ಇರಲಿ। ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಭಾಳ ಉರುಪಿನಿಂದ ನಮಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಸಂಬಂಧನ ಅರ್ಧ ನಾನು ನಿಂತಿದ್ದೀನಿ। ಅವ್ರು ಸರ್ ಏನು ಕನಸೈತಿ, ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಐತೆ ಅದು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ। ಮತ್ತೇನು ಕೆಲಸ ಇದ್ದಿದ್ದು ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್, ಮತ್ತು ಈಗ ಒಮ್ಮೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿಂದ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಬಂದಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಕೆಲಸ ಐತೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡೋದು। ಹಾಂ, ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾವು ಈ ಥರ ಫುಲ್ಲಾಗಿ ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು। ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಬರೀ ತಂದೆಯವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ನಾವು ಎಂದೂ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ ಯಾವ ಥರ ಅವ್ರ ಸಂಪರ್ಕನ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ। ಈ ಸಲ ನಾವು ಫೀಲ್ಡಿಗೆ ಇಳಿದಿರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಎಷ್ಟೊಂದು ಅವ್ರು ಶ್ರಮ ಪಟ್ಟಿದ್ರು, ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ಜನರಿಗಾಗಿ ಅವ್ರು ಭಾಳ ಶ್ರಮ ಪಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ಈಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು।
प्रथम आम्ही सक्रियतेने कार्य केले आहे. आमचे वडील आम्हाला माहिती द्यायचे, मुलींनी कधीही हिंमतीने राहावे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वाटचाल केली आहे, असे श्रद्धा शेट्टर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या संदर्भावेळी डॉक्टर स्फूर्ती म्हणाल्या की बऱ्याच विद्यासंस्थानांना आम्ही भेटी दिल्या. तेथील युवकांनी विजय करण्याचा विश्वास दाखविला होता. आमच्या वडिलांनी आम्हाला विविधरित्या प्रोत्साहन दिले होते. निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांसोबत होतो आणि पुढेही राहणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखविला आहे. ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ 8 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿನೂ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ನಾನು ಭಾಳಷ್ಟು ಎಜುಕೇಷನ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕವರ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಸೊ ಅಲ್ಲೂ ಇವನ್ ಯೂತ್ ಎಲ್ಲ ಭಾಳಷ್ಟು ಮೋದಿಜಿಯವ್ರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ನೋಡಿ, ನಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ BJPಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೊಂದು ವಿಶ್ವಾಸ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಮ್ದೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಬೆಳಗಾಂ ಜನತೆ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸರ್ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಮತದಾನದಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ಆರಿಸಿ ತೊಗೊಂಡು ಬರ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ನಮಗೊಂದು ವಿಶ್ವಾಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या अंगरक्षकाला व वाहन चालकाला कोरोना संसर्ग झाल्यामुळे खुद लक्ष्मण सवदी ही क्वारंटाईन झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या वाहन चालकाला कोरोना संसर्ग झाल्याने लक्ष्मण सवदी यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे, असे खुद्द परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारात त्यांनीही भाग घेतला होता व पोटनिवडणुकीसाठी प्रचारही केला होता व मंत्र्यांच्या सोबत असलेल्या गनमॅन आणि ड्रायव्हरला कोरोना झाल्याने त्यांच्या सोबत असलेल्या सर्व लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. तर सवदी यांनी येत्या काळात चांगले सुदृढ आयुष्य जगण्यासाठी हे सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे व आपण ठीक असल्याचे त्यांनी सांगितले असून कुणीही चिंता करू नये असे त्यांनी सांगितले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. कमलबस्ती येथे लावण्यात आला आहे प्रवेश बंदचा फलक. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे भारतीय पुरातत्व खात्याकडून खबरदारीचे उपाय. 15 मे पर्यंत पर्यटकांसाठी आहे प्रवेश बंद. शहरातील PB रोड जवळील गटारी कचऱ्याने भरल्या आहेत तुडुंब. कचरा साचल्याने दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या अशा गलथान कारभारावर आक्रोश व्यक्त. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात 14 चेकपोस्टची निर्मिती. चेकपोस्टवर योग्यरित्या केले जात नाही आहे थर्मल स्क्रीनिंग. कोविड-19 चाचणीची संख्या 3500 ते 4000 पर्यंत आली आहे वाढविण्यात. घरोघरी जाऊन कोरोना चाचणी, लसीकरण वाढ, आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती. आता वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.